महिमा तो बहु दुर्गम तो बहु दुर्गम रामदेवांचे काम नाही संताचा महिमा तो संताचा महिमा
नाही विकास
संतांचा महिमा तो दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. बहुदुधळ जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे आणले व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. बहुदुधळ जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. विठाला 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 महिमा दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. बहुदुधळ जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. पांडुरंगा करू प्रथम नमन,
प्रथम नमन दुसरे संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे प्रस्तुत आजची ही सेवा आपल्या या शिरनाळ या गावी सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह दिवस 6वा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं संयोजकांच्याकडून परमादरणीय हरिभक्तीपरायण बंडा महाराज अळगरवाडीकर यांनी मला फोन केला. तसं या गावात मी पहिल्यांदा आलोय. भोवतीच्या सगळ्या गावात आलोय पण इथं आलो नाही. इथं यायचा योग आला आणि या अखंड हरिनाम सप्ताह खूप दिवसापासून चालू आहे. मी आता इथं आल्यानंतर विचारलं कितवा सप्ताह आहे. आमच्या गावचा यावर्षी 50वा झाला सुवर्ण महोत्सव. तुमचा 27वा. शाबास. विठाला विठाला विठाला. दोन तप पूर्ण होऊन तिसऱ्या तपामध्ये प्रवेश केला असा हा खूप दिवसापासूनचा अखंड हरिनाम सप्ताह. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं समर्पण करणारी आबालवृद्ध लहान थोर मंडळी या सर्वांच्या सहकार्यामधून सुरू असलेला हा कार्यक्रम आजच्या या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा संतांचं महत्व वर्णन करणारा आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. मोठे संत म्हणजे थोर आहे. जगामध्ये थोर दोन विभूती, एक देव आणि दुसरे संत. यांच्याशिवाय जगात मोठं कुणीच नाही. संत मोठे का? तर देवाच्या अंगी ज्या लक्षणं आहेत त्या साधूच्या अंगी असतात. कार्यामध्ये थोडासा भेद आहे पण दोघांचं अंगी असलेल्या लक्षणासारख्या. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयमोह चिंता आस, होऊनी राहती उदास, बळकट कास भक्तीची. जसा देव आहे तसे हे असतात. देव श्रीमंत आहे, संत सुद्धा श्रीमंत असतात. कुणी म्हणेल की मग तुकाराम महाराजांच्याकडे काही दिवस गरिबी होती, तुम्ही कसं तुकाराम महाराजाला श्रीमंत म्हणता? गरिबी ही संसाराच्या दृष्टीने होती. तुकाराम महाराज ऐश्वर्यानं श्रीमंतच होते. दिसायला वरून गरिबी दिसत असेल पण अंगवत शक्ती खूप होती. जसं देव कोणाला म्हणतात? जे कुणालाही करता येतं ते बी करतो आणि कुणालाच करता येत नाही ते बी करतो, त्याचं नाव देव. म्हणून देवाकडे 3 प्रकारची शक्ती असते. एक कर्तुम शक्ती असते, दुसरी अकर्तुम शक्ती असते आणि तिसरी अन्यथा कर्तुम शक्ती असते. मी उदाहरण सांगत असतो की भगवान श्रीकृष्ण लहानपणी सांदीपानी ऋषीच्याकडे विद्या ग्रहणासाठी गेले होते आणि विद्या ग्रहणासाठी गेल्यानंतर तिथं काही दिवस त्यांनी विद्या ग्रहण केली. 12 वर्ष राहिली गुरुच्या घरी. सगळ्या प्रकारची सेवा केली आणि सगळ्या प्रकारची सेवा केल्यानंतर हे अगोदर स्वयंभू होते. देवाला काही शिकवावं लागतं का? नाही शिकवावं. ज्याला काही शिकवावं लागत नाही, न शिकता शिकतो, त्याचं नाव देव. बरोबर आहे ना? देव त्याचं नाव आहे. देव त्याला म्हणत आहो.
आम्हाला एखादी गोष्ट सांगायची असलं तर दुसऱ्यानं येऊन सांगावी लागते, त्यावेळी आम्हाला कळते. देवाला काहीही सांगावं लागत नाही. काहीही कुणालाही कुठलंही कानाकोपऱ्यातलं ज्याला न सांगता कळतं त्याला म्हणतात देव. देवाची व्याख्या होती आहे. मग 12 वर्ष शिकले गुरुच्या घरी आणि 12 वर्ष शिकल्यानंतर मग सांदीपानी ऋषीने त्यांना बोलावून घेऊन सांगितलं, तुमची आता विद्या ग्रहण करण्याची संपली. त्यांना पहिलंच येत होतं सगळं. देवाला काय येत नाही, देवाला सगळंच येतं. आणि मग देवाला सांगितलं तुम्हाला घरी जायला परवानगी. त्यांनी म्हणले मी काय गुरुदक्षिणा देऊ. मोठी माणसं गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जात नाही, दक्षिणा द्यावी लागते. पण आता दक्षिणेच्या नावाखाली महाराज लोकांनी लुटायला सुरू केली ती गोष्ट वेगळी. पण गुरुदक्षिणा द्यावी लागते. गुरुदक्षिणा द्यावी लागते. मग सांदीपानी ऋषींच्याकडे विनंती केली भगवान श्रीकृष्णाने. सांदीपानी ऋषी म्हणाले मला गुरुदक्षिणा नको. ते म्हणाले मी गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणारच नाही. तुम्ही मला गुरुदक्षिणा काय देऊ ते सांगा. त्या दोघांचा खूप मोठा संवाद झाला. मी थोडक्यात तुमच्या पुढे मांडतो. शेवटी भगवान श्रीकृष्णाचा आग्रह पाहिल्यानंतर सांदीपानी ऋषी असं म्हणाले की तुम्ही गुरुदक्षिणा नाही मला मिळाली, मला नको. भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की या जगामध्ये दिल्याशिवाय काही मिळत नाही. ज्ञानोबांच्या हरिपाठामध्ये आपण रोज म्हणतो तपे विन दैवत दिलेल्या विना प्राप्त. तप केल्याशिवाय देव मिळत नाही आणि एखादी गोष्ट दुसऱ्याला दिल्याशिवाय तिसऱ्याला मिळत नाही. हा समाजाचा व्यवहाराची पद्धती आहे. विठाला विठाला मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मी तरी दिलं नाही, तुम्हाला कसं मिळालं. तर ते म्हणाले आजपर्यंत मला ऋषी सांदीपानी म्हणून लोक ओळखत होते. तुम्हाला लोक ओळखत नसले तरी मी तर तुम्हाला ओळखतो. तुम्ही म्हणजे सामान्य नाही, तुम्ही देवादी देव आहे आणि देवादी देवाचा गुरु मी झालो. म्हणजे आजपासून लोक मला काय म्हणतील, पूर्ण ब्रह्म परमात्मा जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण त्याचे गुरु सांदीपानी ऋषी असं म्हणतील. म्हणून मला गुरुदक्षिणा न देता मिळाली. पण तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणार नाही. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर गुरुमातेकडे जा, म्हणजे सांदीपानी ऋषीच्या पत्नीकडे पाठवलं ते आणि तिथं गेले. त्यांनी सांगितलं मला गुरुदक्षिणा द्यायची. गुरुजींनी सांगितलं. त्यांनी म्हणले मी विद्या शिकवली, विद्या गुरुनी शिकवली त्यांना दे. त्यांनी सांगितलं नाही म्हणे मी तुम्हाला तुमच्याकडे द्या असा माझा आदेश आहे. तुम्ही सांगा मी काय गुरुदक्षिणा देऊ ते. ती गुरुमाता हुशार होती. तिने आधी वचन घेतलं, म्हणजे मी मागेल ते देणार, तो देतो. मग आधी वचन दे म्हणे. दिलं वचन. दिल्यानंतर त्या गुरुमाईनं दक्षिणा मागितली. काय मागितले लक्षानं तुमचं सगळ्याचं माझ्याकडे, माता वर्गाचं लक्ष आहे का माझ्याकडे. त्या गुरुमाईनं दक्षिणा मागितली. कुणाला, भगवान श्रीकृष्णाला मागितली. काय गुरुदक्षिणा मागितली, 12 वर्षापूर्वी माझं पोरग समुद्रात पोहायला गेलं तर तिकडून मेलं, आणून दे. देता येतं का, देता येत नाही ना. पण भगवान कृष्णाने आणून दिलं. कुठून आणून दिलं, काय दिलं ते कीर्तन सुटल्यावर विचारा. कीर्तन त्याच्यात लांब. मी फक्त एवढं तुमच्या पुढे मांडू इच्छितो. मला हा मुद्दा तुमच्या पुढे उपस्थित करायचा आहे की जे कुणालाच करता येत नाही ते देव करतो. अशी अलौकिक शक्ती भगवंताकडे असते, तशीच शक्ती संतांच्याकडे असते. म्हणून देव एक श्रेष्ठ आहे आणि संत एक श्रेष्ठ आहे. विठाला विठाला संतांनी असं कोणतं मोठं काम केलं म्हणून तुम्ही संतांना देवाच्या बरोबरीचं म्हणायला लागले. तर मी एक उदाहरण सांगतो. ज्ञानोबांचं चरित्र सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ज्ञानोबांच्या काळामध्ये तिथे एक चांगदेव महाराज होऊन गेले. चांगदेव महाराज तपस्वी होते. चांगदेव महाराज योगी होते. चांगदेव महाराज त्रिकालज्ञानी होते. चांगदेव महाराज ज्या गुरुकडे विद्या शिकायला जायचे त्या गुरुकडची विद्या संपायची, पण यांचं शिकणं शिल्लक करायचं. ती म्हणजे ह्याच्या पुढे काय सांगा. पहिलं ते अगोदर गुरुकडे गेले आणि गुरुकडे गेल्यानंतर गुरुने सांगितलं माझ्याकडची विद्या संपली. मग आता मी ह्याच्या पुढचं कुठं जाऊ शिकायला. तुम्ही म्हणे बद्रिकाश्रमाला जा. तिथं गेले. तिथल्या गुरुकडे विद्या शिकली. ही विद्या पूर्ण झाली. आता म्हणे अजून मला पुढे शिकायचं. आता कुठे जाऊ. तुम्ही काशीला जा. काशीला गेले. काशीच्याही गुरुकडून विद्या शिकली. आणि मग त्यांनी विचारलं ह्याच्या पुढे काय असतं. ते म्हणाले ह्याच्या पुढे काहीतरी असतंय पण मला माहित नाही. गुहेत एक ऋषी बसले त्यांच्याकरता. म्हणजे
विद्याग्रहणामध्ये एवढा कुशल असलेला व्यक्ती, त्यांचं नाव चांगदेव महाराज. आणि त्या चांगदेव महाराजांनी या कलियुगात, मी हमेशा म्हणत असतो, लक्षात ठेवा, हा मुद्दा लक्षात ठेवा सगळे, कलियुगामध्ये प्रत्येकाला 100 वर्ष जगता येत आहे. 100 वर्षापेक्षा जास्त जगता येत नाही, आहे ना. अल्प आयुष्य मानव, अल्प आयुष्य माझे बालक फिरालो, माझे बालक फिरालो, काय भजनाची मुलाने ते भावे भजनाची मुलाने ते भावे अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडारोग क्षय, काय भजनाशी उरली ते पाहिरा. 100 वर्षाची मर्यादा आहे. 100 वर्षापेक्षा जास्त जगता येत नाही, होय ना. कोणी म्हणत असलं मी मला 108 वर्ष झाली तर लबाड आहे, इथं 100 वर्षाची मर्यादा घालून दिली, होय ना. 100 वर्षापेक्षा जास्त कुणाला जगता येत नाही. पण त्या चांगदेव महाराजांनी विद्या ग्रहण केल्यामुळं, योगाभ्यास केल्यामुळं काळावर विजय मिळाला होता. 100 वर्ष झाल्यानंतर काळ ज्यावेळी न्यायला यायचा, त्याच्यात अजून एक वैशिष्ट्य होतं. आता कोणाचं इथं वय 35 असेल, कोणाचं 40, कोणाचं 50, कोणाचं 60, 100 काय असेल ते असेल. वर्षातून एकदा तर आजारी पडते का नाही माणूस. ते चांगदेव 100 वर्षातून एकदा बी आजारी पडला नाही, काळ न्यायला आला पहिल्यांदा. मी शक्ती कशी जास्त आहे ते सांगतो, तुमच्या पुढे मांडतोय. 100 वर्ष झालं पण एकदा बी आजारी पडला नाही, मोठा आहे ना माणूस. मग जगावर नियंत्रण, विश्वाच्या रचनेवर नियंत्रण करण्याची शक्ती त्याच्यात आहे, एवढं मान्य तर कुणाला बी करावं लागेल ना. 100 वर्ष झालं, 100 वर्ष झाल्यानंतर काळ न्यायला आला, तर काळाला त्यानं चकली मारली. ध्यान धारणा करून समाधीत बसले, काळ वाट बघितला, हे समाधीतून कधी जागा होतील आणि कधी घेऊन जाऊ. ते जागे झाले नाही, आणि 100 वर्ष झाल्यानंतर उठले. उठल्यावर पहिल्यांदा योग सामर्थ्यानं, तपश्चर्यानं प्राप्त झालेलं जे पुण्य आहे, त्या पुण्याच्या आधारावर भोवती मेलेले जेवढे काही प्राणी असतील त्या सगळ्याला उठवायचे ना. मग हळूहळू लोक समाधीत बसले की मेलेले मुर्दे तिथं आणून टाकायचे. एखाद्याच्या घरचं माणूस कुणी गेलं तर त्याला तिथं नेऊन टाकायचं आणि राखीत बसायचे. का की समाधीतून जागा झालं की जिवंत करताय म्हणून. तिथं परिसरामध्ये एखादं कुत्रं मेलं असलं तर ते बी त्यांनी डोळे उडून बघितल्यावर जिवंत व्हायचं, पण माणसाचे मुर्दे आणून टाकलेले जिवंत व्हायचे. काळ परत केला एकदा. असं किती वेळा परत केलं काळाला त्यांनी? 14 वेळा. म्हणून त्यांचं आयुष्य किती झालं? 1400 वर्ष.
चांगदेव महाराजांचं आयुष्य 1400 वर्ष झालं. कलियुगात 1400 वर्ष राहणारा माणूस लहान का मोठा? मोठा, होय ना? कलियुगात 1400 वर्ष जगता येतं, कुणालाही जगता येतं का? नाही जगता येत. पण कलियुगात 1400 वर्ष जगले आणि 1400च्या वर ज्यावेळी वय झालं त्यावेळी ज्ञानोबाराय शुद्धीपत्रासाठी पैठणला गेले. 1400च्या 1400च्या वरचा 1500चा जो कालावधी होता तो चालू होता. 1400 पूर्ण झाले होते आणि ज्ञानेश्वर महाराज पैठणला गेले आणि तिथं रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि ही कीर्ती त्यांच्या कानावर गेली. आणि मग रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, मला तर करता येत नाही. मला काळाला परत करता येतं, मेलेले माणसं उठवता येतात, मला विद्या ग्रहण करता येते, मला आकाशातून पक्षासारखं उडता येतं, मला वाघावर बसता येतं, नागाचा चाबूक करता येतो, पण मला रेड्याला बोलवता येत नाही. हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे म्हणून त्यांनी दूत पाठवला. खूप मोठा इतिहास आहे. खरं का खोटं बघितलं आणि पैठणला जाऊन चौकशी केली. पैठणच्या ब्रह्मवंतांनी सांगितलं की बरोबर आहे, लहान लहान मुलं आली होती, 12-14 वर्षाच्या वयातली मुलं त्यांनी रेडा बोलवला. आणि मग त्यांना या व्यक्तीला भेटावं आपण, खूप मोठा माणूस आहे. पण चांगल्या माणसाला भेटताना, मोठ्या माणसाला भेटायला गपचिप जायचं नसतं, अगोदर निरोप द्यायचा असता. निरोप द्यायचा तर काय निरोप द्यावा? आपण एखाद्या त्यांच्याकडे हजारो शिष्य होते, एखाद्या शिष्याकडे निरोप दिला, मी एक निरोप दिला आणि त्याला दुसरा सांगितला तर, म्हणून पत्र लिहावं म्हणजे. आणि पत्र लिहायला बसलो आणि पत्र लिहित असताना सुरुवात केली पत्राला, पण काय लिहावं हेच कळणार पहिल्या सुरुवात. पत्र लय महत्वाचं पत्र, आता राहिलं नाही पत्र. आता हॅलो, आता पत्र राहिलं नाही. आमच्या लहानपणी पत्र फार भारी असायचं. पत्र आम्हाला तर शाळेमध्ये पत्र हा विषय होता 15 मार्काचा आणि त्या 15 मार्काच्या विषयामध्ये माझं इकडे लक्ष आहे ना तुमचं, 15 मार्काचा विषय असायचा आणि पत्राची सुरुवात कशी केली त्याला 5 मार्क आणि पत्राचा शेवट कसा केला त्याला 5 मार्क आणि मध्ये जेवढा पसारा लिहिलाय त्याला 5 मार्क. समजा वडिलांना पत्र लिहिलंय, होय मृदंगमणी, वडिलांना पत्र लिहिलंय, काय लिहिलंय? परमपूज्य पिताजींच्या चरणी साष्टांग दंडवत असं लिहिलं. पत्र सुरुवात झाली, त्याला किती मार्क? 5 मार्क. आणि मध्ये काय लिहायचं तिथं नुसती रेघ वळली, खाली लिहिलं आपला आज्ञाधारक. किती मार्क मिळाले? 10 मार्क मिळाले. काहीच लिहिलं नाही, सुरुवात केली आणि शेवट केला. विठाला विठाला विठाला. तसं चांगदेव महाराज पत्र लिहायला बसले तर ज्ञानेश्वर महाराजाला काय लिहावं? चिरंजीव लिहावं तर अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे आणि परमपूज्य म्हणावं तर वय माझ्यापेक्षा लहान आहे आणि सुरुवात करता आली नाही. आणि सुरुवात करता आली नाही, मध्ये काहीच लिहिलं नाही आणि सुरुवातांमध्ये काही लिहिलं नाही म्हणजे शेवटी बी काही लिहिलं नाही आणि जसंच्या तसं कोरं पत्र पाठवून दिलं. हे सगळ्याला माहिती आहे का नाही? होय. चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजाला लिहिलेलं पत्र कोरच्या कोरं दिलं पाठवून. मला तुमच्या पुढे असा मुद्दा मांडायचा आहे की त्या चांगदेव महाराजांना लिहिलेलं काही चुकीचं झालेलं असतं तर चांगदेव महाराजाला जाऊन त्या काळात कोणी हिंमत केली असती विचारायची? केली असती का? केली नसती. पण एखाद्या थोर व्यक्तीच्या अधिकाराच्या व्यक्तीचा माझ्याकडून चुकीचा शब्द जाऊन अवमान होऊ नये एवढी संवेदनशील वृत्ती त्या चांगदेवांची होती. पण 1400 वर्षे जगली असली तरी सुद्धा त्या ज्ञानेश्वर महाराजांना ते पत्र गेलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी कोरं पत्र बघितल्याबरोबर त्या कोऱ्या पत्र ज्यानं पाठवलं त्याला काय म्हणायचंय, काय विचारायचंय, त्या कोऱ्या कागदाकडे बघून ज्ञानेश्वर महाराजांना कळालं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 65 वहीचं उत्तर लिहून त्या चांगदेव महाराजाला दिलं. पत्र गेलं. जाऊ द्या सगळं. मला तुमच्या पुढे मुद्दा दुसराच मांडायचा आहे की चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना शरण आले आणि ज्ञानेश्वर महाराज ते कसे आले येताना? हजारो शिष्य वाघावर बसले, नागाचा चाबूक, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच लिहिलंय. बोटा का की हा शाबास. अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे
व्याघ्र सर्प प्रांजळे गेले एके आकाशी सूर्याते धरिले एके सुळीचे सागराते भरिले कैसे मद मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही विठाला विठाला आणि अशा आकाशावरून आले वाघावर बसले वाघ आकाशातून येत होता किती शक्ती असेल आणि अशा आली चांगले महाराज ज्ञानोबा भिंतीवर बसले ते सकाळी सकाळी आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानबा अरे चांगदेव बाबा आला की भेटायला दूत पळत पळत पुढे आला त्यांनी सांगितलं आमचे गुरु भेटायला कुठे चौका आकाशात आणि मग आपण कसं जायचं आता ही भिंतीवर बसले होते सकाळी सकाळी कवळवून घेत मग मला वाटतं डॉक्टरला सांगितलं असेल का आता लोकांना डॉक्टर सांगताय भिंती उन्हात बसा फिरून या येळभर बसलेले माणसं सकाळी तांबड फुटाला पाठ फिरायला जाते का नाही दिवसभर जे काय काम करत नाही ते सकाळी फिरायला जाते तसं तरी नव्हतं ज्ञानोबरायांचं भिंतीवर बसले होते आणि चांगले महाराज आले म्हटल्यावर त्या भिंतीला सांगितलं ज्ञानोबरायांनी माय तू चल आणि ती निर्जीव भिंत चलवली तिकडून चांगले महाराज आले आणि इकडून ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसून गेले आणि भिंत चालत असलेली बघितली आणि चांगदेव महाराज खाली आले आणि ज्ञानोबरायांचे पुढं लोटांगण घातलं त्यांना ज्ञानोबरायांचं महत्व कळलं मी याच्यापेक्षा तुम्हाला पुढचा मुद्दा सांगायचा आहे तो असा की ज्यावेळी ते ज्ञानोबरायांना शरण आले त्यावेळी ज्ञानोबरायांनी सांगितलं बाबा 1400 वर्ष जगलास पण आता 1500ची भरती करू नको माणसानं काम झालं की जावं लागतं ज्ञानोबरायांनी समाधी घेण्याच्या पूर्वी चांगदेव महाराजांना समाधी घ्यायला प्रवृत्त केलं तयार केलं आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या नंतर चांगदेव महाराजांची समाधी यायचं कधी जायचं कधी हे जगाला शिकवणारे कोण तर संत चुकलेला योगी सुद्धा योग्य रस्त्यावर आणण्याचं काम कोण करतं तर संत करतात म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचा महिमा वर्णन करतात अभंगाच्या
महिमा तो बहु दुर्गम, खूप दुर्गम. गम म्हणजे गमन करणे, जाणे. संतांचा महिमा वर्णन करायला गेलं तर ते खूप अवघड आहे. बहु अवघड आहे. बोट टाका, छाप टाका, छाप. बहु अवघड आहे संत परी जग जेटी करुणा केली विठाला विठाला विठाला. संतांचा महिमा तो दुर्गम. दुर्गम म्हणजे गमन करणे. वर्णन करायला गेलं तर वर्णन करता येत नाही, अवघड आहे असं म्हणतात महाराज. अवघड आहे म्हणजे करता येतच नाही का? अवघड आहे. कधीतरी कुणाला तरी कुठंतरी एखाद्या व्यक्तीला लाखो मी एक विरला ऐसा कोणी तुका त्याशी असा कोणीतरी एखादा विरला असतो, तो संत असतो. भक्ताचा महिमा भक्ताची जाणा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती अनेकाशी. भक्त आहे त्याचं वर्णन भक्ताला करता येतं. बघा, एखादा थोर माणूस असला तर त्या थोरच लागतो, तेवढ्या अधिकाराचा असावा लागतो. उदाहरण सांगायचं असेल तर एखादा पहिलवान आहे, त्याचं वर्णन सकाळी 8-9ला उठणारा माणूस करू लागला, बरोबर होईल का ती? नाही. पहिलवानाचं वर्णन पहिलवानानं करावं. एखादा मृदंग वाजवणारा गोड मृदंग वाजवतो, त्याचं वर्णन काय छान वाजवतो, त्याच्या क्षेत्रातला तज्ञ असावा. एखादा ज्ञानी आहे, त्या ज्ञानाचं वर्णन दुसऱ्या ज्ञानानं करावं. याच्यामध्ये विशेष असं आहे की भक्तांचं चरित्र वर्णन केल्यानं देवाला आनंद होतो.
देवाचं चरित्र केल्यानं देवाला आनंद होतो आणि भक्ताचं चरित्र वर्णन केल्यानंही देवाला आनंद होतो. पण भक्ताचं चरित्र वर्णन केल्यानं देवाला अधिक आनंद होतो. देवाचं चरित्र वर्णन केलं तर वर्णन करणारा पवित्र होतो. अपवित्र असला तरी, तो अमंगळ असला तरी, अनाधिकारी असला तरी, आणि त्यानं जर देवाचं वर्णन केलं तर तो फोड होतो. म्हणून देवाच्या चरित्रामध्ये तो महिमा आहे. पण संतांचं चरित्र जर वर्णन केलं तर संतांचं चरित्र वर्णन करणारा देव म्हणतो की तो एखादा अमंगळ असू द्या, पण त्यानं जर साधूचं वर्णन केलं तर तो मला जीवापेक्षा जास्त आवडतो. देव बोलतात, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती विठाला विठाला विठाला. या भक्तांचे किंवा या संतांचे दोन प्रकार आहेत. त्यातले प्रकार तुमच्या पुढे मी मांडतो आणि आपल्याला लगेच पुढचा भाव बघायचा अभंगाचा. संतांचे दोन प्रकार. पहिला प्रकार, अगोदर पामर होता, विषय भोगले, नको त्या प्रकारे वागला, अनेक प्रकारची पाप केली, पण कुण्यातरी एखाद्या साधूचं दर्शन झालं आणि मागच्या जीवनातलं सगळं संपलं आणि पुढे पवित्र झाला. उदाहरणार्थ वाल्या कोळी. दुसऱ्या कशाला येड्या गबाळ्याचं नाव घ्यायचंय. वाड्या कोळ्याच्या जीवनाकडे बघा की मागचं जीवन किती गदळ, किती अमंगळ, किती पापी. ब्रह्महत्या राशी पात्रकी अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. म्हणजे पहिलंच जीवन चांगलं नव्हतं, पहिलं चांगलं नव्हतं, पण पुन्हा चांगला झाला, संत झाला. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. हा एक प्रकार. पहिलं मान होती गळ्यात. पहिलं नको ते केलं, नको ते खाल्लं. अपेयाचे पाणी, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचं असलं तर, अपेयाचे पाणी, अखाद्याचे भोजने, नातरी स्वैर स्त्री सन्निधाने, मिळे जे सुख विठाला विठाला विठाला. माझा मोबाईल मध्ये मला देतो का जरा. विठाला विठाला विठाला. पोरं लय गुणी, पण मोबाईलचाच नादात राहते पाडे. एक वर्ग असा की अगोदर पापी होता, संतांच्या संगतीनं किंवा देवाच्या दर्शनानं पवित्र झाला, तो सुद्धा साधू होतो. एक माणूस गंगेसारख्या नदीमधून पोहून जाण्यासाठी गेला आणि मग पोहत असताना भवऱ्यात सापडला. भवऱ्यात गवसुनी बरं किती बी पट्टीचं पोहणार लागला असू द्या, भवऱ्यात सापडून. भवरा माहितीये का तुम्हाला? काय गुदगुल्या होत्यात का भवऱ्यात सापडल्या? भवऱ्यात सापडल्यावर बाहेर निघतच नाही, त्याला म्हणायचं भावरा, आहे की नाही? आणि त्या भवऱ्यात सापडला आणि लोकांनी मग हुडकीला गेला. म्हणजे 4 दिवस हुडकीला. श्रीनाथच्या खाली 2-4 गावाकडे चौकशी केली. आलं का हो बाहेर, दिसलं का हो तुम्हाला? नाही. 8 दिवस चौकशी केली आणि 12व्या दिवशी गोड जेवण सुरू केलं. आणि हे पोहत 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 एका मुळी सापडली, त्याला वरी येता चाल नाही. 8 रोज मधीच. आणि 9व्या दिवशी कसा तरी वरी आला आणि 11व्या दिवशी संध्याकाळी गाव बी लवकर गवसाना आणि 12व्या दिवशी दुपारी पंगत चालली आहे. कशाची? गोड जेवणाची. ही हळूच गेला. हे मी सांगायला नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहिलंय. जैसा बुडाला महापुरी नमरत निघाला, तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी. जैसा बुडाला महापुरी नमरत निघाला, विठाला विठाला विठाला. आता पलीकडच्या कडेला जिवंत गेल्यावर आता बुडाले पण राहिले का? नाही राहिलं. तसं आता एकदा देवाच्या पायावर किंवा संतांच्या संगतीत गेला की मग पापी वरती राहत नाही. मग पण माणसं म्हणत असत कधी कधी, आता आमचं लय वय झालंय, आता माळ घालायला जमतंय का? आम्ही म्हणतो बेशक घाल, आम्ही जिम्मेदार मागच्याला. बेशक माळ घाल. बघा मी तरी म्हणत असतो,
मरायच्या आधी पहिल्या दिवशी बी माळ घातली तर हरकत नाही, पण माळ घातल्याशिवाय आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आणि रामकृष्ण हरी नामाचा उच्चार केल्याशिवाय कुण्याच माणसानं मरू नये. विठाला विठाला हा एक वर्ग आहे की जो अगोदर दुराचारी होता आणि मग पवित्र झाला. जयाचे जीवित आईल थडी आले, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहितात, जयाचे जीवित आईल थडी आले, तयाचे बुडाले पण वाया गेले, केवी नुरेचे पाप केले, आदिली हे जन्मी. विठाला विठाला विठाला. हा एक वर्ग की अगोदर सामान्य होता, आपण अनुताप निर्माण झाला, वैराग्य निर्माण झालं आणि मग भगवत प्राप्ती झाली, साधू झाला. हा एक वर्ग. आणि दुसरा एक वर्ग असा आहे ते जन्मताच परिपूर्ण आहे, जन्मताच साधू आहे. चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्यक्ष बघितलं, भिंतीवर भिंत चालवत आलेलं पाहिलं आणि त्याच वेळी चांगदेवांच्या लक्षात आलं, चांगदेव खूप तीव्र बुद्धीचा ज्ञानी पुरुष होता. त्याच्या ते लगेच लक्षात आलं, उपदताची ज्ञानी हे वर्म मला तुमच्या पुढे असा मुद्दा उपस्थित करायचा आहे की धावत आलेले चांगदेव ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर लोटांगण घालतात आणि पाय घट्ट धरतात. आता त्यांना काहीतरी बोलायचे, पण काय बोलावं सुचत नाही. बोलायचं म्हणलं तर शब्द लागतात, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधानं बोलण्यासाठी चांगदेव महाराजांच्याकडे शब्द नव्हते आणि ते पायाला धरून मिठी मारतात, उठतच नाहीत. त्यावेळी मुक्ताबाई उठवते. अहो चांगदेवा बोला काहीतरी. तर चांगदेव महाराज म्हणतात, आई मला काही बोलता येत नाही बघा, मला काही बोलता येत नाही, माझे शब्द खुंटले, माझी वाचा बंद झाली. आणि देवाच्या बाबतीत बोलताना आणि संतांच्या बाबतीत बोलताना वाचा बंदच पडत असते. श्रुती बंद पडली. वेद जाणू गेला तो पुढे मौनावर. वेद जाणू गेला पुढे मौनावला. त्याला बोलता येत नाही पुढं. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदोरे, वेद अनंत बोलिला,
अर्थ इतुकाची साधीला विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे काही बोलता आलं नाही वेदाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या संतांचा महिमा वर्णन करायला गेलं तर वर्णन करणाराच एखाद्या वेळी महत्व वाढेल जिथं वर्णन केलं त्या ठिकाणाचं महत्व वाढेल ज्या वेळी वर्णन केलं त्या वेळेचं महत्व वाढेल पण त्या साधूचं महिमान पूर्ण वर्णन करता येत नाही असं काय असेल तर ते साधूचं महिमान आहे अहो मग महाराज तुम्ही म्हणायला लागले की वर्णन करता येत नाही वर्णन करता येत नाही आमच्याकडे तर एका अभंगावर 10 दिवस कीर्तन करणारी माणसं आहेत तुम्ही कसं म्हणता वर्णन करता येत नाही तर तुकाराम महाराज त्याचं उत्तर सांगतात त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की बाबा इकडे गुराळ चालते का तुमच्याकडून वा शाबा जमलं मग आता गुराळामध्ये काय असतं चरक असतो मोठा आणि त्या चरकामध्ये एक माणूस सारखं मध्ये ऊस घालतो तिकडून फळातून ऊस तोडून आणून तिथं टाकणारी वेगळीच असतात आणि त्याच्यामध्ये आपलं तो चरकाच्या तोंडात तो ऊस घालतो एका चरकावरल्या माणसानं 100 एकर मधला ऊस त्या चरकाच्या तोंडात घातला किती 100 एकर मधला किती ऊस घातला असं त्याच्या तोंडातून एवढा ऊस घातला त्याच्या तोंडात एके दिवशी चरक बंद होता नाथ महाराजांनी भागवतात दिलेलं उदाहरण आहे एके दिवशी चरक बंद होता सुट्टी होती आणि ते चरकाच्या तोंडात ऊस घालणारा माणूस होता ती म्हणला जरा लईच रमना व्हायला जरा निर्मळ करतो म्हणला आणि सुट्टी दिवशी गेला तिथं कुठं तिथं चरकापाशी आणि मग ते सगळं आजूबाजूला सारलं सगळं बाजूला आणि मग तेवढ्यात त्या चरकाच्या जवळ गेल्यावर चरकाला वाचा फुटली आणि चरक त्या माणसाला बोलला अजून कस काय आला सुट्टी दिवशी कीर्तनात कोणी बी बोलतंय कुणाला लवकर आणि मग त्यानं म्हणला गड्या त्या चरकाने कस काय आला म्हणजे ह्याला बी बोलावं वाटला ह्याला बी मोह आवरला ह्याला म्हणला गड्या मी जरा निर्मळ करावं म्हणून आलतो पण मला तुला एक विचारायचे एवढा ऊस तुझ्या तोंडात घातलो एवढा ऊस तू पिळलास एवढा रसाची चव तू बघितलास कोण म्हणताय की मध्ये तोंडात घालणारा माणूस त्या चरकाला विचारलं गड्या मला खरं सांग रस आंबट होता सपक होता का तिखट होता त्यानं म्हणला रस पिला पण मी नाही पेला मी फक्त आरडलो रस दुसऱ्यानेच प्याला ज्ञानेश्वर नाथ महाराज उदाहरण देतात जेवी गुळ उसाचा घाणा तोंडीचा रस भरे मांदना शब्द सोपटे भरोनी वदना सदा करकरी तू परिभ्रमणा भ्रमलेपणे ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी जनरंजवी निरूपणी स्वये कोरडेपणी करकरीत एवढा ऊस त्यानं तोंडात घातला पण त्या सरकारनं घोटभर सुद्धा पेला नाही कोणी पेला मग तेव्हापासून आपल्याकडे एक म्हण आहे बघा रस पेणारा मी पेला आणि चरक आरडू आरडू मेला त्या चरकाला ऊस गोड का तिखट काय माहिती नाही तसंच आहे वर्णन करणारे आरडू आरडू मेले पण त्यांना ते संतांचं वर्णन कळलं नाही म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले शाब्दिकाचे काम नाही बोला बोला विठाला विठाला शाब्दिकांचे काम नाही ते संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही ते शब्दानं वर्णन करणारा असेल तर तो फक्त लोकांना रंजवेल पण संतांचा महिमा कळणार नाही महाराज तुम्ही कसं काय म्हणताय कळत नाही म्हणून
तुकाराम महाराजाला विचारलं असावं. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं. तुकाराम महाराज तुमच्या आमच्या ओळखीचं उदाहरण देतात. तुम्ही आम्ही गायी म्हैशी पाळतो, ठीक आहे. कोणाची गाय 1 लिटर दूध देत असेल, कोणाची 2 लिटर, कोणाची 5 लिटर. आता तरी सकाळी 20 लिटर, संध्याकाळी 20 लिटर दूध द्यायच्या गायी निघाल्या, नाही ना. तिला ती जणू दूध द्यायचा कारखानाच आहे. ते इकडून खुराक घालायचा, तिकडून दूध काढायचं. काही काही गायी असतात ते 2 लिटर दूध देतात, 3 लिटर. माझ्याकडे गाय आता नाही, 5 वर्षापूर्वी होती. तांबड फुटायला गेलं तर दूध, ते बी 2 लिटर. तांबड फुटल्याच्या नंतर दिवस निघाल्यावर जर गेलं तर दूध नाही, निसत्याला आता पुन्हा दूध नाही. दूध कधी तांबड फुटायला गेलं तर मी गेलो तरच दूध, दुसऱ्याला दूध बी देत नव्हती ती. आमच्याकडची गाय अशी, आमच्याकडे म्हशी सुद्धा अशाच. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अशा 2 लिटर, 4 लिटर, 20 लिटर, 40 लिटर, 50 लिटर दूध देणाऱ्या गायी म्हशी असतील. पण काय त्या कामधेनूची बरोबरी करतात का? कामधेनू म्हणजे काय असते? कामधेनूचं वर्णन ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत केलंय. माता वर्गांना मी तुमच्या पुढे एक मुद्दा मांडतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी रात्री 8-9 ला असा चंद्र वर गेलेला आहे आणि एका माईचं लेकरू अंगणात खेळायले आणि खेळताना ते लेकरू रडायला लागलं. आई आई मम्मी मम्मी म्हणून रडायला लागलं. मग काय पाहिजे, ती काही बोलणं, नुसतं रडायला लागलं. तर मग आई म्हणते त्याला खुळखुळा देते. त्याला खुळखुळा बाजूला फेकून द्या. आई म्हणजे खुळखुळीनं बुक बसून आहे. मग मोटरसायकल दिली, चालवायची ना, मग खेळायची. मोटरसायकल बी त्याला फेकून दिली. मग मोटरसायकलवर ऐकायला हेलिकॉप्टर दिलं, हेलिकॉप्टर फेकून दिलं त्याला. मग विमान दिलं, विमान बी फेकून दिलं. मग त्या माईनं ओळखीला ही स्क्रीन टचचा मोबाईल दिल्यावर ग बसते काय की. आता कोण कशानच ग बसणारे, न ग बसणारी पोरं कशाने ग बसतात? तो स्क्रीन टचचा मोबाईल दिला की ग बसतात. त्या माईनं स्क्रीन टचचा मोबाईल त्या पोराला दिला आणि त्याने पोरानं बघितला आणि ती बी फेकून दिला. तिनं म्हणली तुला खुळखुळा दिला, फेकून दिला. मोटरसायकल दिली, फेकून दिलास. हेलिकॉप्टर दिलं, फेकून दिलं. विमान दिलं, फेकून दिलास. स्क्रीन टचचा मोबाईल दिला तरी फेकून दिला. काय पाहिजे तुला? त्यानं असं बोट केलं चंद्राकडे. त्यानं मला ती पाहिजे खेळाय. देता येतं का माय? लेकरू काय मागायला खेळायला? आकाशातला चंद्र मागतंय, देता येतंय का? नाही देता येत. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या बाळाची माय कामधेनू आहे ती त्याला चंद्र बी देते. हे ज्ञानोबाच लिहितात बरं. कामधेनू आई सीमाय जया वसा लागी होय, परी तो चंद्र ही परीला आहे, खेळावया विठाला विठा.